एका लाच प्रकरणात नवापूर तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार यांना अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. विविध कलमांनुसार गुन्हा दाखल. सध्या लाचेचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यातच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे हनु रामा वळवी याला लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की वळवी याने ते स्वतः तहसील कार्यालय येथे फौजदारी लिपिक असल्याचे भासवून तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर 12 जण अशा 13 लोकांविरुद्ध दाखल गुन्ह्यातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे 13 लोकांची एकूण 13,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून 10,000 घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली. यापैकी 7,000 रुपये आरोपी यांनी अगोदरच तक्रारदार यांच्याकडून घेतले असल्याने उर्वरित 3,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे कारवाईत निष्पन्न झाले. तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम 3,000 रुपये आरोपी याने तहसील कार्यालय नवापूर येथील महसूल शाखेत पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर आरोपीस लाचेच्या रकमेसह रंगे हात पकडण्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 सह भादवी कलम 170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी लाचेची मागणी करणे व प्रोत्साहन देण्याकामी आरोपी नामे महेश पवार व जितेंद्र पाडवी यांना देखील अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा गारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पथकाने केली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार.